गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आज आपण चाललोय देवलामध्ये, कारण की आज देवलामध्ये आरती आहे, तर तीच पाहणार आहोत आणि आरतीचा लाभ पण घेणार आहोत। तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज स्वातंत्र्य दिवस आहे, तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। छान अशी आरती झाली, खूप बरं वाटलं। आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे शाला सजवलेले आहे। आणि या वर्षीचा झेंड्याचा मान काकांना दिलेला आहे, म्हणजे वैभवच्या पप्पांना दिलेला आहे। शाला क्रमांक 24 मोरवा पांडुरंग राजाराम म्हात्रे मला झेंड्याचा मान दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे, शिक्षक लोकांचे सर्वांचे आभार आहे। माझा तर आजचं वर्ष आहे, एकच वर्ष लिडर व्हायचं आहे, मला सन्मान दिला त्याचे धन्यवाद। म्हणजे आता एकच वर्षाचा आहे आणि त्याच्यानंतरच काकांचं पण रिटायरमेंट होणार आहे। शिक्षक म्हणून मान दिल्याबद्दल धन्यवाद। तर मित्रांनो, देशभक्ती आणि देवभक्तीचा ब्लॉग बोलायला हरकत नाही या ब्लॉगला। आणि आपण आता स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहे। मला इकडे मठ दिसत असेल, खूप छान असं मठ आहे, खूप छान असं मठ आहे। पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो आतमधून, काय अलाउड आहे का नाही मला पण माहीत नाही, पण चला आता स्वामींचं दर्शन करून घेऊया। खूप छान असं मठ आहे। आपण आता परवानगी घेतलेली आहे आणि त्याच कारणामुळे तुम्हाला मी पूर्ण मठ दाखवणार आहे आता। हे बघा, खूप छान असं मठ आहे। मित्रांनो, हे बघा, इकडे ब्लड डोनेशनचा एक कॅम्प चालू आहे। तुम्हाला ब्लड डोनेट करायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता, आपल्या वसईमध्येच आहे, तर नक्की व्हिजिट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थांच्या मठाला। खूप छान असं मठ आहे। मित्रांनो, तुम्हाला कुठली पण गोष्ट पाहिजे असेल, जशी का देवबत्ती करायसाठी कुठली गोष्ट पाहिजे असेल, तर तुम्हाला इकडे सर्व काही भेटून जाईल, तर नक्की यायला विसरू नका। आणि खूप काही आहे बघायसारखं, इकडे खूप काही आहे आणि इकडे क्वालिटी जपतात, तर तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीची गोष्ट बघायला भेटेल, तर नक्की व्हिजिट करायला विसरू नका। तर मंडळी, मी आता देवलात जाण्यासाठी रेडी पण झालेलो आहे। आणि हे बघा, आपल्या इकडे गोकुल पण मांडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। उद्या म्हणजे दहीहंडी लागणार आहे,
तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि हा ब्लॉग वेगळा असणार आहे आणि दहीहंडीचा ब्लॉग दुसरा असणार आहे. तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की ब्लॉगमध्ये तर खूप धमाल मस्ती येणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप युनिक कॉन्टेंट येणार आहे कारण की आता तर गणपती पण येणार आहेत, तर तुम्हाला नक्कीच काहीतरी युनिक कॉन्टेंट बघायला भेटणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट दाखवायला विसरू नका. चला मग आता देवलात जाऊया. पण देवलात जाण्यासाठी रेडी पण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता माझा आज चालू खूप छान असं गेलेलं आहे. चला आता देवलात जाऊया. तर मंडळी कीर्तन काठ पण आलेले आहेत आणि थोड्याच वेळात कीर्तन पण चालू होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे गावातली मंडळी सर्व काही जमलेली आहे आणि आता अभिषेक पण होणार आहे थोड्याच वेळात. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला अभिषेक दाखवायचा प्रयत्न करतोय मी. आणि कृष्ण जन्म पण लवकरच होणार आहे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू राहायचं. चला. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. Ave
मित्रांनो बाहेर खूप म्हणजे खूप फटाकले
मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनल नाही नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की उद्या सेकंड ब्लॉग येणार आहे, सेकंड पार्ट येणार आहे ब्लॉगचा, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच युनिक कॉन्टेंट तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. हां, मला जास्त काही बोलायला भेटलं नाही, पण हां, खूप मजा केली देवलामध्ये, खूप मजा आली, खूप धमाल केली, खूप नाचलो पण आपण. तर अशीच धमाल मस्ती आपल्या चॅनलवर चालूच राहणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां, सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय. हरी गोविंद